देवबापाच्या नावाला धन्यवाद असो की प्रियानो, तुम्ही आणि मी आज आपल्या देवबापाच्या पवित्र वचनातून आम्ही पाहणार आहे की इब्री लोकासपत्र त्याचा 9वा अध्याय आणि 22वे वचन. त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की नियमशास्त्राप्रमाणे सर्व वस्तू रक्ताने शुद्ध होतात आणि रक्त पाडल्या वाचून पापाची क्षमा होत नाही. बघा प्रियानो, तुम्हाला मला नियमशास्त्राप्रमाणे जर पापांची क्षमा पाहिजे असेल तर त्यासाठी आम्हाला निर्दोष रक्त वाहणं गरजेचं आहे. मग काय प्रियानो, तुमच्या पापासाठी मी माझं रक्त वाहू शकतो का? किंवा माझ्या पापासाठी तुम्ही निर्दोष रक्त वाहू शकता का? कारण जुन्या करारामध्ये आपण पाहतो की जर ही पापांची क्षमा प्राप्त करायची असेल तर त्यांनी लेवी आणि गणनामध्ये सांगितलेलं आहे की त्याने एक कळपातील कोरा घ्यायचा आहे, कोकरू घ्यायचा आहे आणि त्या कोकराच्या मस्तकावर हात ठेवायचा आणि ज्या व्यक्तीनं पाप केलेला आहे त्यानं कबूल करायचं की आम्ही अमुक चोरी केलेली आहे, खून केलेला आहे, व्यभिचार केलेला आहे. ज्यावेळेस तो कबूल करायचा तो समोर याजक उभा राहिलेला असायचा आणि त्या याजकाच्या हातामध्ये तलवार असायची आणि तो याजक त्या बकऱ्याच्या मानेवरती घाव घालायचा, तिची मान तुटून बाजूला पडायची आणि ते धडपडायला लागायचं. त्यावेळेस ते धडपडलेलं धड बघून प्रियानो त्या माणसाच्या अंतकरणामध्ये विचार यायचा की अरे रे, मी पाप केलं आणि या कोकऱ्याचा जीव गेला. तशा प्रकारे प्रियानो 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये कोकरा बनून आले. देवाचे वर्तमान याचा पहिला अध्याय आणि 29व्या वचनामध्ये म्हटलं की शिष्याने येशूला आपल्याकडे येताना पाहून म्हटले, हा पहा जगाचे पाप उचलून वाहून नेणारा देवाचा कोकरा जो तुमच्या माझ्यासाठी या जगामध्ये आला. तुमच्या माझ्या पापाचा दंड प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर घेतला. प्रियानो, आमचे पाय आम्ही घाणेरड्या गोष्टीकडे लावले, प्रभू येशूच्या पायामध्ये खिळे ठोकण्यात आले. आमच्या हाताने आम्ही घाणेरडे कृत्य केले, प्रभू येशू ख्रिस्तांच्या हातामध्ये खिळे ठोकण्यात आले. आमच्या पोटामध्ये आम्ही घाणेरडे विचार साठवून ठेवले, प्रभू येशू ख्रिस्तांच्या कुशीत भाला बोकसण्यात आला, प्रभू येशूंच्या पवित्र तोंडावरती थुंकण्यात आलं, प्रभू येशू ख्रिस्तांना हाल करून मारण्यात आलं. प्रियानो, ही सर्व शिक्षा तुम्हाला मला व्हायला पाहिजे होती, पण ही सर्व शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती सहन केली. मग काय त्या वधस्तंभावर टांगलेल्या प्रभू येशूला पाहिल्यानंतर तुम्हाला मला वाटत नाही का की अरे आम्ही पाप केलं? मग त्या प्रभू येशूचा प्राण त्या ठिकाणी गेला. हे का गेला प्रियानो? का प्रभू येशूने हे सर्व सहन केलं? तुम्हाला मला पापांची क्षमा देण्यासाठी, तुम्हाला मला तारण देण्यासाठी, तुम्हाला मला नवीन जन्म देण्यासाठी, तुम्हाला मला शांती, समाधान आणि सार्वकालिक जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती प्राण दिला. अशा